राईट. इथं म्हटलं फॉन्ट फॅमिली रोबोटो. तर बाय डिफॉल्ट सगळ्याची फॉन्ट वेट जी आहे काय असणार आहे, रेग्युलर असणार आहे. येस सर. तर बाय डिफॉल्ट फॉन्ट वेट रेग्युलर लागेल. बट एखादा पॅराग्राफ आहे किंवा एखादा स्पॅन आहे ज्याला काय करायचंय, फॉन्ट वेट काय करायचंय, बोल्ड करायचं. बोल्ड बोल्ड द्यायचं 700. त्यावेळेस तो फक्त फॉन्ट वेट बोल्ड म्हणशील तिथं. आणि तो रोबोटचा जो बोल्ड आहे 700 वाला तो ऑटोमॅटिकली तिथं अप्लाय होईल. सर मी करून बघितलं ते झालं नाही, म्हणजे मी 700 टाकून बघितलं. अच्छा. तर ते आलं नव्हतं. चेक करू आपण एंडला सेशनच्या. हो स्क्रीन शेअर करशील तू. ठीक आहे. ओके. ठीक आहे. पोझिशनचा थोडासा इश्यू आहे ना, पण बघू काय. वापस एकदा चेक करू काय काय केलं होतं आपण खाली. येस कंटेनर नावाचा एक ड्यू घेतला होता, राईट. हा आपला कंटेनर आहे. येस सर. हा बॉक्स दिसतोय तो. याला काहीतरी विड्थ दिली आहे, हाईट दिली आहे स्पेसिफिक, अँड पोझिशन रिलेटिव्ह दिली. ओके. येस देन हा आपला जो सेकंड बॉक्स आहे बॉक्स 2. या बॉक्स 2 ला आपण काय म्हटलेलं आहे, बॉक्स 2 ला काय केलेलं आहे, टॉप 50 पिक्सल म्हटलंय, राईट 50 पिक्सल म्हटलं, बट पोझिशन काय दिले, रिलेटिव्ह. आता पोझिशन रिलेटिव्ह दिल्यानं काय होईल, हा बॉक्स जो राईटला 50 पिक्सल आलाय आणि टॉपला 50 पिक्सल आलेला आहे. समजा ह्याचा पोझिशन काय आहे त्याच्या, तर तो स्टॅटिक आहे, एकाच्या खाली एक येतील हे सगळे, राईट. बट टॉप -50 राईट -50 म्हटल्यानंतर काय झालेलं आहे, त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून तो काय झालाय, राईटला 50 पिक्सल आणि टॉपला 50 पिक्सल गेलेला आहे. याची ओरिजिनल पोझिशन इथं कुठंतरी आहे त्या ग्रीन बॉक्सच्या खाली. बट हा मूव्ह होताना कुणाचा रेफरन्स धरून मूव्ह होतोय, स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनचा, राईट. सर ते जर आपण पोझिशन नाही दिली तर मग नाही, पोझिशन नाही द्यायचं तर मग ते वर्कच नाही होणार. पोझिशन तर द्यावंच लागेल, त्याच्याशिवाय आपण एलिमेंट्सला मूव्ह नाही करू शकत. पोझिशन कुठली द्यायची हे डिपेंड आहे की एलिमेंट कुणाच्या रेफरन्सनं मूव्ह करतोय आपण. एलिमेंट स्वतःच्या रेफरन्सनं मूव्ह करतोय का एलिमेंट त्याच्या पॅरेंटच्या रेफरन्सनं मूव्ह करतोय. पॅरेंट्सच्या रेफरन्सनं मूव्ह केल्यानंतर त्यावेळेस याला ऍब्सोल्यूट देणार आणि याच्या पॅरेंटला देणार कोणता, रिलेटिव्ह. विथ रिलेटिव्ह है ना. वी आर मूव्हिंग दिस बॉक्स विथ रिलेटिव्ह. आता हा जो बॉक्स आहे बॉक्स 2, वी आर मूव्हिंग दिस बॉक्स 2 विथ रिलेटिव्ह हिमसेल्फ. याचा रिलेशन कोणाशी पकडतोय आपण, याला फिरवताना त्याच्या स्वतःच्या ओरिजिनल पोझिशन, मग त्याला म्हटलं रिलेटिव्ह. जसं मी काल एक एक्झाम्पल घेतलं होतं की दीपक थांबलाय आणि मी गेटवरती थांबलोय. दीपकनं मला काय म्हटलं की तू 100 पाऊल पुढे ये. तर मी काय करणार, माझी जी ओरिजिनल पोझिशन आहे तिथून मी काय करणार, 100 पाऊल पुढे येणार नाही, राईट ना. तर त्यावेळेस मी मूव्ह होताना मी कुठला रेफरन्स होल्ड करतोय, माझ्या स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनचा, राईट. येस सर. आणि दुसरा सिनेरिओ काय होता की मी दीपकला म्हटलं की बाबा कोणीतरी थांबलाय तिथं ना, अक्षय थांबलाय, अक्षय पासून 10 पाऊल पुढे. तर मी ते गेट पासून अक्षयपर्यंत जाण्यापर्यंतचे डिस्टन्स वगैरे डायरेक्शन्स वगैरे कन्सिडर नाही करणार, राईट. मी काय करणार, अक्षय पाशी जाणार, तिथून 10 पाऊल पुढे जाणार. आता मूव्ह होताना माझा रेफरन्स पॉइंट कोण आहे, अक्षय. आणि तो एक्झाम्पल म्हणजे हा बॉक्स 3. ह्या बॉक्स 3 ची जी ओरिजिनल पोझिशन आहे, ह्या बॉक्स 3 ची ओरिजिनल पोझिशन कुठे आहे हो, बॉक्स 3 ची जी ओरिजिनल पोझिशन आहे, मी याचं ऍब्सोल्यूट काढून टाकलं. ओरिजिनल पोझिशन इथं आहे. हा जो ऑरेंज बॉक्स आहे ना, ऑरेंज बॉक्सच्या खाली आहे, राईट. बट आपण याला काय म्हटलं की तू मूव्ह हो
बट मूव्ह होताना याचा रेफरन्स कोण आहे आता? कंटेनर Container. आहे. मग हे कंटेनरचे जी हे राईट बॉर्डर आहे त्या बॉर्डर पासून 10 पिक्सल आतमध्ये आणि ह्या बॉर्डरच्या बॉटम बॉर्डर पेक्षा 10 पिक्सल वर, राईट. म्हणून आपण ह्या केसमध्ये काय केलं, हा बॉक्स आपण कोणाच्या रेफरन्सने मूव्ह करतोय? कंटेनरच्या रेफरन्सने. Container. त्या कंटेनरला पोझिशन काय दिली आपण? रिलेशन रिलेटिव्ह दिली. आणि हा जो बॉक्स 3 आहे याला पोझिशन काय दिली आपण? ऍब्सोल्यूट राईट 10 बॉटम 10 म्हटलं. हा बॉक्स गेला इथं. Yes. क्लिअर आहे सगळ्यांना आता? Yes. डाऊट आहे आणखी? क्लिअर आहे ना? Yes, sir. हो. Clear. यस हो सर. हो क्लिअर आहे. सो सिमिलरली आपण इथं पण तेच केलं, राईट. आपल्याकडे 5 बॉक्सेस आहेत. तर बॉक्स नंबर जो 4 आहे, राईट, याला आपल्याला कुठं आणायचं होतं? ह्या टॉप बॉर्डर पासून 10 पिक्सल खाली सेंटर ला आणि लेफ्ट ना 10 पिक्सल 10 पिक्सल. आतमध्ये, राईट. तर त्या बॉक्सला आपण काय, कंटेनरला आधी काय दिली? पोझिशन रिलेटिव्ह. आणि हा जो बॉक्स 4 आहे त्याला काय म्हटलं आपण? पोझिशन ऍब्सोल्यूट टॉप 10 पिक्सल लेफ्ट 10 पिक्सल. आला टॉप ना खाली तो, Yes, sir. लेफ्ट Yes, ना sir. येस आतमध्ये. हो. सिमिलरली Yes, sir. बॉक्स 5 याला इकडे आणायचं होतं आपल्याला. मग काय म्हटलं? पोझिशन ऍब्सोल्यूट बट राईट साइड. तर राईट 10 10 pixel. टॉप 10 पिक्सल. 10 pixel. सिमिलरली 6 त्याला आपण पोझिशन ऍब्सोल्यूट म्हटलं, लेफ्ट 10 पिक्सल बॉटम बॉटम 10 पिक्सल. 10 पिक्सल, राईट. हम्म. 7 ला पण तसंच केलेलं आहे. पोझिशन ऍब्सोल्यूट दिली, बॉटम 10 पिक्सल राईट 10 पिक्सल. 10 पिक्सल. आता हे स्पेस थोडंसं जास्त दिसतोय, ते कशामुळे? Margin दिली sir. मार्जिन आहे काय ते बॉटम, त्यामुळे तो तसा दिसतोय, राईट. मार्जिन खाल्यानंतर तो व्यवस्थित जाईल 10 पिक्सल 10 पिक्सल. आणि राहिला आता हा 8. आता ह्या 8 ला आपण कुठं आणायचं? एक्झॅक्टली सेंटर आणायचं आहे. तर एक्झॅक्टली सेंटरला कॅल्क्युलेशन कसे करावं लागतं तुम्हाला? Sir, याच्या 50% width आहे त्याच्या. हा, तर आपल्या कंटेनरच्या विड्थच्या 50%. कंटेनरची विड्थ किती आहे? 900 pixel. 900 आहे. तर ह्या बॉक्सला मी लेफ्ट 900 म्हणू, 900/2 ना, Yes, sir. म्हणजे किती? 450 पिक्सल. हम्म. टॉप किती येईल? याची हाईट आहे 400. 400/2 Of 200 pixel. 200 पिक्सल. नाहीच रामू, बिकॉज Relation. पोझिशन पोझिशन दिलं नाही. Position. Absolute. पोझिशन ऍब्सोल्यूट दिली. बट हा. सेंटरला आलाय का होतो? नाही. नाही सर. सेंटरला आला पण त्यांनी सर बॉक्सचा कॉर्नर सेंटरला घेतला. करेक्ट. एक्झॅक्टली काय झालं इथं? आपला जो हा कंटेनर आहे याचा जो सेंटर पॉइंट आहे हा. आणि हा जो बॉक्स सेट आहे याचा जो हा टॉप लेफ्ट कॉर्नर आहे ते मॅच झाले. Yes, sir. कारण आपण काय म्हणलं, याच्या बॉर्डर पासून ही बॉर्डर किती आली खाली? 200 pixel. 450 सॉरी 200. Yes, आणि sir. ह्या कंटेनरच्या बॉर्डर पासून ही बॉर्डर किती आणली? 450. 450. पण एक्झॅक्टली आपण करायचं काय होतं, हा जो कंटेनर आहे याचा सेंटर आणि हा जो बॉक्स आहे याचा सेंटर मॅच करायचे होते आपल्याला. Yes, sir. हा कंटेनरचा सेंटर आणि ह्या बॉक्सचा सेंटर जर मॅच झाले तरच हा बॉक्स सेंटरला आलाय असं म्हणू शकतो आपण. Yes, sir. हो. राईट. तर आता त्यासाठी काय करावं लागेल? परत कॅल्क्युलेशन. ऑफकोर्स परत कॅल्क्युलेशन करावं लागेल. सर 50-50 पिक्सल मायनस करावं लागतं. 50 पिक्सल पेक्षा मला बॉक्सची विड्थ मायनस करा. हाफ विड्थ. ह्या बॉक्सची जी विड्थ आहे त्याची हाफ विड्थ
जर आपण ह्याच्या लेफ्ट मधनं मायनस केली तर हा येस सर. सेंटर इकडे सर्कल हो आणि ह्या बॉक्सची जी हाईट आहे त्याची हाफ हाईट जर आपण मायनस केली तर हा सेंटर वरील सर्कल म्हणजे Yes, sir. हा सेंटर कुठे इथे येईल मिडल मध्ये मिडल मध्ये. आता ह्या बॉक्सची विड्थ किती आहे 100 पिक्सल 100 पिक्सल म्हणजेच लेफ्ट 400 मायनस 150 100 बाय 450 मायनस येस सर. 150. म्हणू शकतो सेंटरला आलाय. येस हा येस कारण कॅल्क्युलेशन कशी केली आपण हे येस तर परत एकदा ओके. बॉक्स 8 जो आहे तो इथं सेंटर आणायचा आहे राईट. तर ह्या बॉक्स 8 ला मी म्हटलं इथं बॉक्स 8 लेफ्ट आपल्या कंटेनरची जेवढी विड्थ आहे त्याची हाफ विड्थ घेतली. कंटेनरची विड्थ किती आहे 900 त्याच्या हाफ घेतलं 450 पिक्सल. कंटेनरची हाईट किती आहे 400 हाफ घेतलं 200 पिक्सल. नाही मूव होत आहे कारण पोझिशन ऍब्सोल्यूट नाही दिली. पोझिशन ऍब्सोल्यूट म्हटलं आला बट आला कसा आला तो टॉपनं 200 म्हटल्या ह्या बॉर्डर पासून हे जे बॉर्डर आहे याचं डिस्टन्स झालं 200 करेक्ट ना. येस बट Yes. बेसिकली व्हायला काय पाहिजे होतं ह्या बॉर्डर पासून याचं जे सेंटर आहे त्याचं डिस्टन्स काय पाहिजे होतं सेंट 200 पाहिजे होतं राईट. म्हणजे हा जो सेंटर आहे हा कितीनं पुढे सरकला हे 200 प्लस याचा सेंटर किती असेल 50 याची हाईट बाय 2 म्हणजे 50 पिक्सल 150 पिक्सल म्हणजे जे टॉप पोझिशन आहे ती 50 न पुढे गेली. येस मग ते 50 न कमी करायचं असेल म्हणून मी काय केलं याच्यामध्ये 50 वजा केले 150. सिमिलरली ह्या लेफ्ट बॉर्डर पासून ही जी याची लेफ्ट बॉर्डर आहे ती किती झाली 450 झाली. 450 करायचं काय होतं ऍक्च्युली आपल्याला ह्या कंटेनरच्या लेफ्ट बॉर्डर पासून याचा जो सेंटर आहे तो 450 करायचा होता. पण 450 ला कोण आहे आता हा बॉर्डर आहे ना जे की नको होतं आपल्याला. म्हणजेच हा जो सेंटर आहे तो पण कितीनं पुढे गेला याच्या विड्थच्या हाफ न. याची विड्थ किती आहे 100 पिक्सल 100 बाय 2 50 म्हणजे तो 50 न पुढे गेलाय. काय आलं 50 आला सेंटरला एकदम. Right. कॉपी करून म्हटलं बॉक्स याच्यामध्ये काय डाऊट आहे नाही सर. नाही पण प्रश्न असा आहे की हा येस बॉटम मार्जिन कमी करायचं. काय म्हटलं बॉटम मार्जिन बॉक्स हा बॉटम मार्जिन काढायचं. हा येस कुठं काढू बॉटम मार्जिन इथं का इथे देऊन टाकू म्हणजे सगळ्याला अप्लाय होईल. तर आपण ऑलरेडी दिलेली ना मार्जिन बॉटम 10 पिक्सल हा ती काढायची 5 करायचं. अच्छा सुरुवातीला स्टॅटिक होते ते चिकनात होते म्हणून त्यावेळेस दिले आपण पण आता दिसतात बॉक्स बरोबर राईट. येस सर. पण मी आधी सांगितलं ना माणूस हा काय आळशी प्राणी आहे. मी आळशी आहे मला दरवेळेस कॅल्क्युलेशन करणं नाही जमणार. मी म्हणणार नाही जमणार आहे असं प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन करणं. आणि त्यासाठी काहीतरी शॉर्टकट बघणार. शॉर्टकट बघतात बरोबर ना. तर हे जे कॅल्क्युलेशन केलं होतं ठीक आहे याच्यामध्ये काही डाऊट नाही बट
दरवेळेस कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही मला. समजा उद्या जाऊन कंटेनरची जर विड्थ चेंज झाली किंवा कंटेनरची जर हाईट चेंज झाली तर इथे वापस चेंजेस का होतील आपल्याला, बरोबर ना? येस सर, येस सर. तर मी इथे काय म्हणलं डायरेक्टली लेफ्ट 50% म्हणजे कंटेनरचा जो 50% आहे तो, आणि टॉप 50%. याची हाईट किती का असणार, विड्थ किती का असणार, काही घेणं देणं नाहीये. आता याची हाईट किती आहे, 400 आहे, विड्थ 900. 900. येस. तर तो इथं आला, हा पॉइंट सेंटरला आला Yes. याचा कॉर्नर. उद्या याची विड्थ 800 झाली, हाईट 300 झाली, तरी हा कॉर्नर ऑटोमॅटिक येईल, कारण आता आपण पर्सेंटेज मध्ये करतोय टॉप आणि लेफ्ट, है ना? आपण किती पर्सेंट Yes, बोलले, sir. 50%. 50%. 900 आहे तर तो 450 ने इकडे सरकल, 800 असेल तर 400 ने इकडे सरकल, 400 आहे तर 200 ने खाली येईल ही बॉर्डर, आणि 300 असेल तर 150 ने येईल, राईट? Yes, sir. हे समजलं, येस सर. पण पर्सेंटेज वापरलं ते. ओके, बट आता Yes, sir. प्रॉब्लेम काय झाला, आणखी तोच इश्यू. कोणता इश्यू? 50 पिक्सेलनी जास्त. म्हणजे बॉक्स सेंटर मध्ये नाही म्हणजे हा कॉर्नर सेंटरला आलाय, आपल्याला ऍक्च्युली आणायचं काय होतं, हाचा सेंटर. बॉक्स 8 चा जो सेंट्रॉइड आहे आणि आपल्या कंटेनरचा जो सेंट्रॉइड आहे ते मॅच व्हायला पाहिजे होते, ते मॅच नाही झाले, कारण हा थोडा पुढे निघून गेला, हा पण थोडा पुढे निघून गेला. आता आपल्याला माहिती आहे की याची हाईट विथ 100 पिक्सल आहे, त्यामुळे आपण 50 पिक्सल लेफ्ट मध्ये मायनस करू, 50 पिक्सल टॉप मध्ये मायनस करू, बरोबर ना? येस सर. होतं ना काहीतरी. म्हणजे बेसिकली काय करतोय आपण, तेच करतो जी पहिले पुढे. याची जेवढी हाईट आहे त्याच्या हाईटच्या हाफ ना आपण याला वरी मूव्ह करतोय, Yes, sir. बरोबर ना? याची जेवढी हाईट आहे, याची किती हाईट आहे, 100 पिक्सल, 100 बाय भागिले 2, म्हणजेच मी असं करू शकतो का, CALC कॅल्सी 50% मायनस 50 पिक्सल. येस सर. अँड त्याला आपण तसंच म्हणू शकतो, आला सेंटरला. येस सर. आता थोडस आपण काय केलंय, जनरिक लिहिलंय कोड. जनरिक म्हणजे कंटेनरच्या कुठल्या पण हाईट विड्थला हा कोड काय होईल, आता मॅच करेल. वर्कआउट करेल, हा ना, मॅच करेल. Yeah. हा आधीचा झाला असता का, नाही झाला असता, Hello, sir. बरोबर ना? येस सर. म्हणजे आपला कोड जो आहे तो नेहमी जनरिक असला पाहिजे. जनरिक म्हणजे कुठल्या पण कंडिशनला तो वर्कआउट झाला पाहिजे, तो ब्रेक होता कामा नये कुठल्या पण कंडिशनला. तो रिलेटिव्ह पण आला असता ना, काय म्हटलं? पण तो स्वतःच्या पोझिशन नुसार सुद्धा जर आपण मायनस घेतला इकडे आला असता ना. म्हणजे बॉक्स 8 जो आहे ना, हा, तर त्याला आपण दिला असता रिलेटिव्ह, तरी पण तो पाठीमागे सरकला असता ना. नाही, क्वेश्चन नाही कळला मला. म्हणजे तर मला तो बॉक्स clearly- 8 हा हा, हा बॉक्स जो बॉक्स 8 आहे ना, तो खाली आला होता. आपण त्याला काय केलं, अपलोड वापरलं. हा, त्याला 50% हा. न वरी सरकवलं आणि 50 पिक्सल इकडे लेफ्टला सरकवलं. तर जर आपण त्या ठिकाणी रिलेटिव्ह वापरली, कारण की त्याची जी पोझिशन आपल्याला मिळालेली आहे ती थोडी खाली मिळाली आहे, खाली आणि राईट साईडला. हा, आपल्याला थोडं त्याला बॅक साईडला पाहिजे, म्हणजे लेफ्टला पाहिजे आणि टॉपला पाहिजे. हा. त्यानं स्वतःच्या पोझिशन नुसार म्हणजे नाही. रिलेटिव्ह आपण आता आपण एका बॉक्सला एकच पोझिशन देऊ शकतो, कुठली एक देऊ शकतो. आता आपला हा जो बॉक्स आहे हा कोणाच्या रेफरन्स न मूव्ह करतोय आपण, विथ रिस्पेक्ट टू होम, कंटेनर. दिस कंटेनर, राईट? तर त्याच्याच रिस्पेक्टिव्ह आपण लेफ्ट आणि टॉप पोझिशन द्यावं. आता याला एकदा ऍब्सोल्यूट म्हणलं, कंटेनरला रिलेटिव्ह म्हणलं, तर हा याच्या बॉर्डरच्या अकॉर्डिंगली तो मूव्ह होईल. आपण याला रिलेटिव्ह नाही म्हणू शकत. मग याला जर रिलेटिव्ह म्हटलं मी, तर मग तो काय करत, त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून मूव्ह कर काहीतरी. त्यांना असं काहीतरी मूव्ह केलं स्वतःला. तर हे नको आहे आपल्याला. आपल्याला हा कंटेनरच्या रिस्पेक्टिव्ह मूव्ह करायचा होता.
त्यामुळे आपण त्याला रिलेटिव्ह दिलं, बाकीची कॅल्क्युलेशन केली. आता मी काय म्हणतो, इथं समजा याची विड्थ जर मी चेंज केली, 800 केली, वर्क होतोय, सेंटरच येतोय. याची हाईट जर Yes, चेंज sir. केली, समजा 200 म्हटलं, तरी पण तो एक्झॅक्टली सेंटरला आहे आणखी. येस सर. कारण आता जो कॅल्क्युलेशन आहेत आपले ते पर्सेंटेज मध्ये आहेत, आणि पर्सेंटेज मध्ये केल्यामुळे ते एक्झॅक्ट घेत आहेत. आपला आता कोड थोडासा जनरिक आहे, राईट, येस सर. की कंटेंटच्या कुठल्या पण हाईट विड्थला वर्कआउट मॅच करतात. Yes. मॅच करतोय. बट याच्यामध्ये आणखी एक इश्यू आहे. आपण जे कॅल्क्युलेशन -50 पिक्सल -50 पिक्सल ते कसे कॅल्क्युलेट केले, याची हाईट आणि विड्थ मध्ये. येस सर. सपोज उद्या जाऊन काय केलं कोणीतरी, की याची हाईट आणि विड्थ चेंज केली, सर बिघडला कॅल्क्युलेशन, कारण आपण इथे चेंज करावं लागला. आता हा तिथे 40 करावं लागेल. 40 करावं, मला हे पण नको आहे, है ना. येस सर. मी एकदा कोड लिहिला तर तो थ्रू आउट प्रत्येक व्हॅल्यू साठी वर्कआउट झाला पाहिजे. मला म्हणजे कोड येऊन डबल लिहायचं नाहीये, मला कोड वापस बघायचाच नाही एकदा लिहिल्यानंतर, है ना. तर असा काहीतरी आपल्याला कोड लिहावा लागेल की तो काय करेल, आपला जो बॉक्स आहे त्या बॉक्सची हाईट विड्थ मधून जे काही असेल त्याला हाफ करेल आणि ती याच्यातून मायनस करेल ऑटोमॅटिक, राईट. आता ते होत नाहीये. आता आपण काय केलं, हे मॅन्युअली टाकलेलं आहे. हाईट आणि विड्थ 100 होती, ती आपण काय केली, लेफ्ट आणि टॉप मधनं मायनस केली, बरोबर ना. येस सर. राईट. सो याला पण आपण काय करू, कमेंट करू. हा पण कोड त्रासदायक आहे. आता इथं काय करतो मी, लेफ्टला म्हटलं 50% अँड टॉपला म्हटलं 50%. ठीक आहे. अगेन सेम इश्यू, हा जो कॉर्नर आहे तो कंटेनरच्या सेंटरला आला. आणि आपण करायचं काय, हा बॉक्स याच्या हाफ विड्थनं किती काय करायचं आहे, वरी सरकवायचा आहे, आणि याच्या हाफ विड्थनं लेफ्टला सरकवायचा आहे, त्याच्या हाफ हाईटनं टॉपला सरकत. टॉपला सरकवायचं आहे. सगळ्यांना कळते ना हे. येस सर. बालाजी, दत्ता, हो, सर. यस. माझा आवाज येतो का चांगला? व्यवस्थित clear. अच्छा, आवाज येत नाही का क्लिअर? तर माझा आवाज येतो का म्हटलं? ते तुमचा नाही येत आवाज मला क्लिअर. नाही का? मलाच येत नाही का बाकीच्या नाही पण येत? तर आम्हाला नाही येत. आम्हाला येत नाही सर त्यांचं. कमी येतोय सर. ओके. रुपेश, वर्षकेतू विषयाचा यस. समजलं नाही? यस सर. यस सर. ओके. हे महत्वाचं आहे बरं का. आपण एखादं जर डिझाईन बनवलं तर असं एक ना एक सेक्शन असेल ज्याच्यामध्ये आपण पोझिशन वापरलं आहे. म्हणजे एक जर समजा एक पेज बनवलं एखाद्या वेबसाईटचं, तर त्या पेजमध्ये असे 1-2 तरी सेक्शन असतील ज्याच्यामध्ये आपण पोझिशन्स वापरणार आहे. तर पोझिशन्स आणि हे फ्लोट हे दोन्ही समजणं इम्पॉर्टंट आहे. याची जेवढी प्रॅक्टिस केलं तेवढं कमी आहे, कारण ह्या दोनच गोष्टी वापरणार आहे आपण वेबसाईट बनवताना. ओके. येस सर. दीपक, तुलसी, यस सर. बालाजी. येस सर. ओके, ठीक प्युअर आहे. सर. कोणता भाई? सो आता याच्यामध्ये करायचं काय, हा बॉक्स 50% न वरी मूव्ह करायचा आहे, आणि हा बॉक्स हॅलो. ओके. येस. हा बॉक्स 50% न वरी मूव्ह करायचा आहे, आणि हा बॉक्स 50% न लेफ्टला मूव्ह करायचा आहे. त्यासाठी एक मी प्रॉपर्टी घेतोय, बेसिकली दॅट इज अ CSS3 प्रॉपर्टी, आणि CSS3 आपण स्टार्ट नाही केलंय. मी काय म्हणतोय, ट्रान्झिशन. ट्रान्झिशन म्हणजे काय हो?
तर चेंजेस त्याच्यात बदल ट्रान्झॅक्शन म्हणजे हेच ना बदल. हो. एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला मी 100 मीटर सरकवलं, तर आपण काय म्हणतो, त्याचं 100 मीटरनं काय झालेलं आहे, ट्रान्झॅक्शन झालेलं आहे येस सर. है ना. एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये आलाय, म्हणजे एका पोझिशन मधून दुसऱ्या पोझिशनला आलाय समजा, येस सर. त्याला पण आपण ट्रान्झॅक्शन म्हणतोय. तर आपल्याला ट्रान्झॅक्शन काय करायचं आहे, व्हर्टिकल डायरेक्शन ना 50 पिक्सलला द्यायचा आहे आणि लेफ्ट डायरेक्शन ना 50 पिक्सलला. म्हणजेच याची हाफ विड्थ आहे तेवढं लेफ्टला सरकवायचं, याची जेवढी हाईट आहे त्याच्या हाफ हाईट न टॉपला अपवर्ड डायरेक्शन है ना. Yes. सो मी म्हटलं ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट ट्रान्सफॉर्म आहे, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट. आता ह्याला ट्रान्सलेट करायचं आहे अपवर्ड डायरेक्शन न याच्या 50% न. म्हणून मी इथं काय करतो, सॉरी, हे जे पहिली असेल ती हॉरिझॉन्टल असेल, म्हणजेच एक्स ऍक्सिस ची व्हॅल्यू, म्हणजेच लेफ्ट डायरेक्शन आपण त्याला काय केलं 50% न मूव्ह केलं, आणि ही आहे वाय ऍक्सिस ची व्हॅल्यू, म्हणजेच व्हर्टिकल डायरेक्शन, आणि अपवर्ड डायरेक्शन पाहिजे त्यामुळे मायनस व्हॅल्यू द्यावी लागते, त्याला म्हणतात 50%. तर हे ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेटनं काय केलं, आपण त्याला ट्रान्सलेट केलं एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला. आणि ट्रान्सलेट करताना काय म्हटलं की बाबा तुझी जेवढी काही विड्थ आहे स्वतःची, त्याच्या हाफ विड्थनं तू कुठल्या डायरेक्शनला ट्रान्सलेट हो, लेफ्ट डायरेक्शन ना. येस सर. क्यू एक्स ऍक्सिस राईट, आणि ट्रान्सलेट हो वर्टिकल डायरेक्शन ना इन अपवर्ड डायरेक्शन, आणि किती 50%. पर्सेंट न हो, तुझी जेवढी हाईट आहे त्याच्या 50%. 50% न. आणि आता हा कोड आहे जनरिक, प्युअर जनरिक आहे. म्हणजे आता आपण कुठल्या जरी व्हॅल्यू आणून टाकल्या तर आपला बॉक्स ऑलवेज सेंटरला असेल. म्हणजे आता उद्या जाऊन ह्या कंटेनरची जर समजा हाईट विड्थ चेंज केली, म्हटलं पिक्सल, तर तो ऑलवेज सेंटरला असेल. कारण आता आपले दोन्ही जे कॅल्क्युलेशन आहेत ते कशावरती आहेत, पर्सेंटेज वरती आहेत. येस सर. राईट, त्याच्यामुळे कंटेनरची जरी विड्थ चेंज झाली तरी हा बॉक्स अकॉर्डिंगली मूव्ह होईल, किंवा ह्या बॉक्सची जरी हाईट विड्थ चेंज केली आपण समजा, तरी पण तो अकॉर्डिंगली काय होईल, ट्रान्सलेट होईल. आता याला म्हटलं 150 पिक्सल, तर तो तसाच मूव्ह होईल. तो एक्झॅक्टली आणखी सेंटरला आहे. कारण आता आपला कोड आपण थोडासा वेगळा दिला आहे, कॅल्क्युलेशन आपण स्वतः करत नाही बसलेला आहे. आपण म्हटलं कॅल्क्युलेशनची जबाबदारी आपण कुणावर टाकली, ब्राउझरवरती टाकली. ब्राउझरवर म्हटलं ब्राउझरला तू कॅल्क्युलेशन करतोस, कसं कॅल्क्युलेशन करणार, तो लेफ्ट ना 50%. म्हणजेच आपण ब्राउझरला म्हटलं की हा जो बॉक्स आहे ह्या कंटेनरच्या लेफ्ट ना काय कर, 50% ला मूव्ह कर, आणि हा जो बॉक्स आहे कंटेनरच्या टॉप न पण काय कर, 50% ला मूव्ह कर. त्याच्यामुळे झालं काय, हे जे बॉर्डर आहे ती वरून 50% मूव्ह झाली. ही जी लेफ्ट बॉर्डर आहे ह्या बॉक्स एकची, ती कंटेनर पासून किती मूव्ह झाली, कंटेनरच्या 50% म्हणजे कंटेनरची जेवढी विड्थ होती त्याच्या 50% ना. येस. ठीक आहे, पण याच्यामुळे झालं काय की बेसिकली हा जो आहे कॉर्नर तो सेंटरला आला, कुणाच्या, कंटेनरच्या. आपण ते पाहिजे होतं, त्यामुळे आपण आणखी एक प्रॉपर्टी वापरली. म्हटलं हा बॉक्स जो आहे त्याला ट्रान्सफॉर्म करू, म्हणजे ट्रान्सलेट करू, एका जागून दुसऱ्या जागी ट्रान्सलेट करू. ट्रान्सलेट करताना काय म्हटलं, -50%. -50% ही हॉरिझॉन्टल व्हॅल्यू आहे, मायनस आहे तर तो लेफ्ट साइडला जाईल, लेफ्ट डायरेक्शन, राईट. तो लेफ्ट डायरेक्शन किती मूव्ह झाला, 50%. म्हणजे ह्या बॉक्सची जेवढी विड्थ आहे त्याच्या 50% हा इकडे मूव्ह झाला, लेफ्टला. तर बॉक्सची विड्थ किती आहे, 150, तो 75 पिक्सलला काय होईल, इकडे मूव्ह होईल. आणि बॉक्सची जी हाईट आहे त्याच्या 50%, म्हणजेच हाईट पण 175 आहे, त्याच्या हाफ न म्हणजे 75 न तो अपवर्ड डायरेक्शन मूव्ह झाला. अशा प्रकारे आपण ह्या बॉक्सला काय आणलेलं आहे, सेंटरला आणलेलं आहे. ह्या 2 लाईनचा कोड टाकला, म्हणजे हे 4 लाईन, ह्या 4 लाईन टाकल्या
आणि याच्या पॅरेंटला जर रिलेटिव्ह म्हटलं तर ऑटोमॅटिकली हा बॉक्स काय सेंटरला येईल. सेंटर मध्ये. आता हे आपण लक्षात ठेवू शकतो है ना, म्हणजे आपण पाठांतराची सवयच आहे. आपली एज्युकेशन सिस्टम मध्ये आपण तेच केलं लहानपणापासून. बऱ्याच गोष्टींना समजता आपण पाठ करतो. तर हे पण आपण पाठ करून लक्षात ठेवू शकलो असतो. 4 लाईनचा कोड आहे, फार मोठी गोष्ट नाही. लेफ्ट राईट, लेफ्ट टॉप 50%, पोझिशन ऍब्सोल्यूट, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट -50% आणि पॅरेंटला पोझिशन काय पॅरेंटला पॅरेंटला रिलेटिव्ह. याला ऍब्सोल्यूट दिले, पॅरेंटला रिलेटिव्ह. रिलेटिव्ह. ज्याच्या रेफरन्स मूव्ह करायचा आहे तो रिलेटिव्ह. पॅरेंटचा रेफरन्स घेऊन आपण मूव्ह करतो ह्याला, मग हा रिलेटिव्ह. बट याच्यापेक्षा हे लक्षात ठेवण्यापेक्षा समजलं तर आपण हे कधीच नाही विसरणार. त्यासाठी आपण इथं एवढा वेळ घालतोय. काही डाऊट आहे याच्यात? क्लिअर. हॅलो, हा येस. राईट आणि बॉटम न जर घ्यायचं असेल तर सर ट्रान्सफॉर ट्रान्सलेशन राईट आणि बॉटम ना हा तेच सर. काय ऑप्शन जाईल ना. वरती का सर? खाल्लं नाही बदलणार ना सर? नाही, काहीच नाही बदलणार. ठीक. हे बघ, तू वरून 50% म्हण किंवा खालून 50% म्हण, तू करणार काय? सेम आता फक्त थोडा चेंज. 50% घ्यावं लागेल ट्रान्सलेट मध्ये. जे आपण -50% घेतले ते काय घ्यावं लागेल? 50 प्लस 50 करायला. तर आता आपला बॉक्स खाली मूव्ह करायचा आहे आणि राईटला मूव्ह. राईटला. बॉटम आणि राईट दिल्यामुळे काय झालं, बॉक्स आपल्याला बॉटमला मूव्ह करायचा आहे आणि राईटला मूव्ह करायचा आहे. तर बॉटम आणि राईटला जर मूव्ह करायचं असेल तर ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट मध्ये एक्स ची व्हॅल्यू काय असली पाहिजे? पॉझिटिव्ह असली पाहिजे. वाय ची व्हॅल्यू पण काय असली पाहिजे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आपल्या सेंटरला येस. हो सर. देन ओके, थोडासा टास्क घेऊ शकतो. मी आणखी काय केलं, इथे एक मिनी बॉक्स घेतला अँड कुठे दिलं त्या हाईट विथ सगळ्या बॉक्सला. अच्छा, इथंच टाकलं बॉर्डर. ठीक आहे, बॉक्स क्लास कुठे आहे आपला? इथं आहे का? इथं मिनी बॉक्स. त्याला समजा मी देतोय विड्थ ऑफ 75 पिक्सल, height again 75 pixel, and background color okay. आता हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स मला कुठं आणायचा आहे? सेंटरला. सेंटर आणायचा आहे. आणि मी इथं थोडं सारखी चेंज करतो. आपण ज्या बॉक्सला बॉर्डर दिले त्या बॉर्डरच्या ऐवजी मी कलर देतो.
हा जो बॉक्स आहे कुठला बोला हो, ऑर्चिड वाला है ना? हा ऑर्चिड वाला इथं आणायचा आहे. तर मला कोण मदत करते? पल्लवी. हा सर. हा जो आपण नवीन बॉक्स घेतलाय ऑर्चिड वाला, त्याला मला आणायचं सेंटरला बॉक्स सेट. जसं बॉक्स सेट आणला ना इथं सेंटरला आपण कंटेनरच्या, तसाच तो बॉक्स आणायचा आहे. तर काय काय सीएसएस लागेल आपल्याला? ट्रान्सफॉर्म, ट्रान्सलेट. ओके, बॉक्स 8 सिलेक्ट करतो मी, सॉरी मिनी बॉक्स 1 ना. तर मिनी बॉक्स 1 ला काय काय सीएसएस लागेल? ट्रान्सफॉर्म, ट्रान्सफॉर्म, ट्रान्सलेट. ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट काय येईल? हॅलो. 50%. बट ही नंतरची गोष्ट आहे ना, की ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट 50% घ्यायचं का Position मायनस द्यावं 50%? हे डिपेंड कशावरती आहे? त्याच्या प्रॉपर्टी कुठल्या आहेत? तो लेफ्ट आहे, टॉप आहे, त्याला लेफ्ट टॉप पोझिशन दिली आहे का त्याला बॉटम राईट पोझिशन दिली आहे? बरोबर ना? लेफ्ट. हा हा. हा, तर आणि Left लेफ्ट टॉप आणि- द्यायचं असेल तर त्याला आधी काय करावं लागतं? पोझिशन. पोझिशन ऍब्सोल्यूट द्यावं लागेल. हा. त्याच्यानंतर आपण लेफ्ट म्हणू शकतो. लेफ्ट किती? 50. राईट. 50%. हा. टॉप 50%. 50%. फॉर्म ट्रान्सलेट मायनस -50. मला सेंटरला एक्झॅक्टली येस सर. येस सर. येस सर. सीएसएस वापरले, काही असा चेंज नाहीये. म्हणजे जी सीएसएस आपण इथं टाकली होती मिनी बॉक्स, आपलं सॉरी बॉक्स सेटला, ती सीएसएस एक्झॅक्टली लागल कोणाला? त्या मिनी बॉक्स 1 ला. तर डबल लिहायची गरज आहे का हो? ग्रुपिंग करू शकतो ना याचं इथं? येस. येस सर. सीएसएस आहे ना. ओके, ठीक आहे, परफेक्टली येतोय. बट याच्यामध्ये थोडासा चेंज करायची इच्छा झाली. मी काय म्हटलं की ही जे हाईट विड्थ आहे ती 175 पिक्सल केली. आणि काय प्रॉब्लेम झाला? बॉक्स सेट ओव्हरलॅप झाला. बॉक्स सेट हाईट झाला. आता काय करावं लागेल? याची साईज मोठी असल्यामुळे याला वरती ठेवून जमाल का? नाही. जमलं. नाही. याला त्याच्या मागे टाकावं लागेल. कुणाच्या? बॉक्सच्या. बॉक्स सेटला याच्या वरती आणावं लागेल, राईट? तर जनरली होतं काय, जेव्हा आपण पोझिशन्स देतो मल्टिपल एलिमेंट्सला, आणि पोझिशन्स दिल्यानंतर जर समजा ते एलिमेंट्स ओव्हरलॅप होत असतील एकावरच्या वरती एक, राईट? जसं की आता हा बॉक्स झालाय, बॉक्स सेट खाली आहे आणि त्याच्यावरती कोण आलाय? मिनी बॉक्स. हा मिनी बॉक्स 1 आलाय, राईट? तर जेव्हा आपण पोझिशन्स देतो, पोझिशन्स दिल्याशिवाय ते ओव्हरलॅप होणार नाहीत, बिकॉज बाय डिफॉल्ट एस्टिमल एलिमेंटची पोझिशन असते स्टॅटिक असल्यामुळे ते एकाच्या खाली एक येतात. तर ते ऑटोमॅटिकली तर ओव्हरलॅप होणार नाहीत. ओव्हरलॅप कधी होतील? आपण पोझिशन ऍब्सोल्यूट दिल्यानंतर, करेक्ट? आता हे ओव्हरलॅप कसं आहे? ह्या दोन्हीला पण आपण काय केलेलं आहे? पोझिशन ऍब्सोल्यूट दिलेली आहे. ह्या बॉक्स सेटला पण पोझिशन ऍब्सोल्यूट दिली आहे इथं, आणि ह्या सॉरी बॉक्स सेटला पण पोझिशन ऍब्सोल्यूट दिले, आणि ह्या मिनी बॉक्स 1 ला पण आपण काय केलेलं आहे? पोझिशन ऍब्सोल्यूट दिले. त्याच्यामुळे ते काय ओव्हरलॅप होत आहेत, करेक्ट? येस सर. तर जेव्हा असे बॉक्स जर ओव्हरलॅप होत असतील आणि जो बॉक्स आपल्याला वरती आणायचा आहे त्याला एक प्रॉपर्टी द्यायची, झेड इंडेक्स. आता आपल्याला कुठला बॉक्स वरती आणायचा आहे? बॉक्स सेट. बॉक्स सेट. त्या बॉक्स सेटला मी काढणार की
तुझा जो झेड इंडेक्स आहे तो थोडासा वाढव. मी म्हटलं 10 आल्यावरती. ओके. ज्या एलिमेंटला वरती आणायचा आहे त्याचा झेड इंडेक्स काय ठेवायचा? हायर. ज्या एलिमेंटला खाली न्यायचा आहे त्याचा झेड इंडेक्स लोअर. बाय डिफॉल्ट प्रत्येकाचा झेड इंडेक्स 0 आहे. तर आता हा जो ऑर्चिड वाला बॉक्स आहे त्याचा झेड इंडेक्स किती आहे? 0 आणि बॉक्स सेटचा 10 पिक्सल 10 आहे, त्यामुळे तो वरती आला. राईट. 1px किती राहणार? सर 10 पेक्षा कमी व्हॅल्यू दिला तर हा 1px हा चालेल ऑफकोर्स. 1 जरी म्हणलं तरी, कारण 0 पेक्षा 1 मोठाच आहे ना. बरोबर. Yes, म्हणजे समजा आपण डॉमिनोज मध्ये गेलो, 10 पिझ्झाची ऑर्डर दिली, राईट. आणि एक पर्टिक्युलर पिझ्झा आहे तो आपल्याला वरती पाहिजे आणि सगळ्यात वरती पाहिजे. तर आपण त्याला खालून कितव्या नंबरला ठेवणार? सगळ्यात बेस्ट वाला जो आहे तो 1 नंबर. तर सगळ्यात वरचा किती आला? 10 नंबर आला ना तो. हा सर खालून 10 खालून उलट सांगतोय है ना. आणि 10. त्याला जर आपण समजा वरून बघितलं त्या तो जो पिरॅमिड आहे पिझ्झाचा बॉक्सचा, तर सगळ्यात वरती जो दिसल तो खालून किती आहे? 10व्या नंबरला आहे. बरोबर ना. येस सर. आणि समजा 2च पिझ्झा आहेत, राईट. तर खालचा 1 नंबरचा आहे, दुसरा 2 नंबरचा आहे. म्हणजे ते तेवढ्याच एका व्हॅल्यूला त्याला काय करावं लागतं? आपल्याला वाढवावं लागते, तरच तो वरी दिसल. कन्फ्युजन होते का? नाही तर थोडस प्रॅक्टिकली बघू की एक्झॅक्टली होतंय काय, है ना. आता हे आणायचं कसं हे माहिती झालं. आता हे आपण कधी नाही विसरणार की एखादे 2 एलिमेंट्स आहेत, त्यांना पोझिशन्स दिली ऍब्सोल्यूट, ओव्हरलॅप होतील. ज्याला वरती आणायचं आहे त्याचा हायर झेड इंडेक्स ठेवायचा. पण हायर झेड इंडेक्स ठेवतोय म्हणजे एक्झॅक्टली काय करतोय? आतापर्यंत आपण काय करत होतो? आपण 2D मध्ये होतो, 2 डायमेन्शनल. कॉर्डिनेट ऍक्सिस माहिती आपल्याला, एक्स आणि वाय, येस सर. राईट. हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स, व्हर्टिकल म्हणजे वाय. आपण 2 डायमेन्शन मध्ये होतो. बट आता झालं काय? 2 एलिमेंट एकमेकाच्या वरती आले, म्हणजेच कुठली ऍक्सिस एक्झिस्ट झाली आता? झेड ऍक्सिस. ही आपली जर समजा वाय आहे, ही आपली एक्स ऍक्सिस आहे. ह्या दोघांना परपेंडिक्युलर जर एक ऍक्सिस टाकली म्हणजे आपल्या डायरेक्शननं लॅपटॉपच्या स्क्रीनवरती, आपल्या चेहऱ्यापासून लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जर एक लाईन काढली सरळ, तर ती झाली झेड ऍक्सिस. येस सर. आणि आता असं समजा हा तुमचा एक ट्रे आहे, राईट. त्याला तुम्ही वरून बघताय आणि हा तुमचा खालचा बेस पिझ्झा आहे आणि हा तुमचा वरचा पिझ्झा आहे. येस सर. हा आता झेड ऍक्सिस चा जो सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे ह्या प्लेनवरचा, त्याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते? 0. कॉर्डिनेट ऍक्सिसला काय असतो तो? म्हणजे एक्स वाय प्लेनवरती झेडची व्हॅल्यू काय असते? 0 असते. 0 तर हा जो आपला ऑर्चिड वाला बॉक्स आहे तो एक्स वाय प्लेन मध्ये आहे, म्हणून याची झेडची व्हॅल्यू काय? 0. आता बॉक्स सेट आहे त्याला आपण काय केलं? एक्स वाय प्लेन पासून थोडस वरी उचललं. म्हणजेच आपण काय केलं? ह्या बॉक्स सेटला अलॉंग झेड ऍक्सिस थोडस वरती घेतलं. म्हणजेच आपण काय केलं? झेडची व्हॅल्यू काय केली? वाढवली म्हणजे झेडची व्हॅल्यू काय झाली इथं? 1 केली आपण. त्यामुळे हा बॉक्स वरती दिसतोय, कारण हा झेड ऍक्सिस वरती 1 पोझिशनला आहे आणि हा ऑर्चिड वाला बॉक्स झेड ऍक्सिस वरती कुठल्या पोझिशनला आहे? 0 ला. आणखी हे गोष्ट सांगतो महत्वाची, हे नाही जरी समजलं तर काही फरक नाही पडणार. कोणी नाही विचारणार की हे एक्स ऍक्सिस काय, वाय ऍक्सिस काय, झेड ऍक्सिस काय. रिव्हर्स केलं तर? रिव्हर्स केलं तर ऑफकोर्स तो खाली जाईल ना. नाही सर, -1 तो पहिला जो आहे त्याला -1 केलं तर? हा बघू ना, ते पण बघू. पुरा दिला आपण यालाच राहतो ना झेड इंडेक्स. बॉक्स 8 ला दिला. सॉरी, बॉक्स 8 ला दिलाय. बॉक्सला -.
झिरो केलं, -1 ची पण गरज नाही. 0 म्हणल्या तो काय झाला, ओव्हरलॅप झाला. मागे निघून गेला तो, है ना? तो दिसणार नाही कारण त्याची हाईट छोटी आहे, त्याच्यामुळे तो हाईड होऊन गेला त्याच्या मागे. नाही सर, मी म्हणत आहे सर, मिनी बॉक्सला जर आपण तिला मॅनेज करतो, दोन्ही बॉक्सला. मिनी बॉक्सला अच्छा, याला काय म्हणायचं, काहीच करायचं नाही याला, याला काहीच नाही त्याची. आणि याला म्हटलं झेड इंडेक्स, म्हणजे तेच झालं ना. हा जर एक्स वाय प्लेन आहे तर याच्या ऑपोजिट साईडला जे परपेंडिक्युलर आहे तिकडे मायनस झेड ऍक्सिस आहे, निगेटिव्ह झेड ऍक्सिस आहे. म्हणजे झालं काय, आता जो ऑर्चिड वाला पिझ्झाचा बॉक्स आहे, आपण काय केलाय, हा तुमचा ट्रे आहे, त्या ट्रेच्या खाली टाकून दिला. येस सर. असं पण वापरू शकतो ना आपण. हा कुठं कसे वापरू शकतो, शेवटी फंडा काय, जो एलिमेंट वरी पाहिजे त्याचा झेड इंडेक्स खालच्या एलिमेंट पेक्षा काय पाहिजे, सर जास्त आणि पाहिजे. सर आणि तीन बॉक्स असले तर सेम प्रॉपर्टी. 3 बॉक्स असले तर जो सगळ्यात वरती पाहिजे त्याचा हायेस्ट झेड त्याचा 10 ठेव, याचा 5 ठेव आणि याला काहीच नको देऊ, याचा Yes. 0 असेल. हे वापरायचं कसं, हे जरी समजलं तर मोर दॅन सफिशियंट आहे. ह्याच्या मागे जे आपण आता एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस केलं ते नाही समजलं तर काही फरक नाही पडणार, कोणी विचारणार पण नाही हे इंटरव्ह्यू मध्ये, राईट? पण एखादी गोष्ट समजून केली तर जास्त दिवस लक्षात राहते, चांगलंच आपण त्याचं युटिलायझेशन चांगलं करू शकतो. त्यामुळे मी हे सांगितलं एक्स वाय आणि झेड. आता सिम्पली फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, पोझिशन्स दिल्यानंतर जर समजा एलिमेंट्स काय होत आहेत, ओव्हरलॅप होत आहेत, तर जो एलिमेंट आपल्याला वरती आणायचा आहे आपल्या डायरेक्शन है ना, स्क्रीनच्या वरती, तर त्याचा झेड इंडेक्स काय असला पाहिजे, त्याच्या खालच्या एलिमेंट पेक्षा जास्त असला पाहिजे, हायर असला पाहिजे. ओके, क्लिअर आहे? येस सर. आता होमवर्कचे टास्क ना, काल मी द्यायचं विसरलो होतो, आज सांगतोय. काल थोडेसे ईमेल वाढले पण आणखी बऱ्याच जणांचे ईमेल नाही आले, जसं की विशाखाचा ईमेल नाही आला बहुतेक, दीपकचा पण नाही आला, दत्ता नाही. सर माझ्या कालचा टास्क केलाय होता सर मी. मग तोच काहीतरी इश्यू आहे राव, तुम्ही ड्राईव्हला नाही पाठवला वाटतं. सर मी ड्राईव्हला केला होता, रेकॉर्डिंग पण चालू होती सगळ्यांची, स्क्रीन शेअर करून केला होता मी. मे बी माझ्या लक्षात नसेल, चेक करतो. Yes. पण दत्ताचा नाही आलाय. मी पण केला सर सेंड, अटॅचमेंट केली मी, ती ड्राईव्ह मधून होत नव्हतं, काहीतरी सेटिंग आहे नवीन लॅपटॉप मध्ये. मग तो तसा येणारच नाही मेल, ड्राईव्ह अटॅचमेंट केली होती सर मी, अटॅचमेंटचे मेल अपलोड नाही केलं, अपलोड होतच नव्हतं ते. बेसिक म्हणजे काय माहित आहे, जावास्क्रिप्ट तर फ्रंट एंड डेव्हलपर वापरतात, बॅक एंड डेव्हलपर पण वापरतात, आणि जावास्क्रिप्ट हॅकर लोक पण वापरतात. कारण आपल्या ब्राउझरमध्ये जर एखादी फाईल इंजेक्ट करायची आहे तर ब्राउझरला एकच लँग्वेज समजते, जावास्क्रिप्ट. आणि आपले कम्प्युटर हॅक होतात, तो व्हायरस घुसतात, तर त्याच्या मागे जावास्क्रिप्टच्याच फाईल असतात, राईट? बिकॉज ब्राउझर नोज ओनली वन लँग्वेज, जावास्क्रिप्ट. तर त्यामुळे गुगल काय करतं किंवा जीमेल काय करतं, .js एक्सटेन्शन दिसलं तर ते ऍक्सेप्टच नाही करत. तर ते एकमेव कारण आहे की आपल्याला ते झिप करावं लागतं, ते ड्राईव्हच पाठवावं लागतं. ठीक आहे, झिप करून अटॅचमेंट केलं होतं सर मी, अटॅच केलं होतं. हा, रुपेशचा पण नाही आला मेल. रुपेश वर्षके तू तर जरा ते कसं ड्राईव्हला करायचं सांगा बरं. ओके, एक काम करा, कोणीतरी स्क्रीन शेअर करा ज्याचा मेल जात नाही. कोण करते स्क्रीन शेअर? दत्ता? अच्छा, होतोय, ठीक आहे. ओके, फ्लोट होमवर्क. आता हा जो स्माइलीच्या बाजूला आहे ना ट्रायंगल, ड्राईव्ह वाला, नाही तो नाही, हा येस. आणि इथं अपलोड म्हणायचं, आणि फाईल झिप केल्या ना,
तर हे फाईल असं नाही पाठवता येणार. याला झिप करावं लागेल. सेंड टू म्हणून सेंड टू मध्ये येईल ऑप्शन. हा कम्प्रेस. ओके. हा ओपन. आता हीच सिलेक्ट करायची. अपलोड. खाली अपलोड बटन आहे, क्लिक करायचं. सेंड. येस. म्हणजे कुणाला जर शेअर करायची असेल लिंक तर टर्न एनीवन, आणि ज्याला पाठवतोय त्यालाच पाहिजे असेल तर वरचं ऑप्शन ठेवायचं फक्त. थँक्यू सर. झिप म्हणजे त्याला हे करतो. हॅलो. हा येस. थँक्यू सर. आलं माझ्या लक्षात. मी बघतोय मी लाईट आला का. हो. ओके. आला. वर्ष किती चालाय. अक्षय चालाय. सर माझ्या पण बघून टाका. अभि, कोमल, विशाखा चालाय. तुलसी आलाय. गजानन. दीपक. हा दीपकचा पण आलाय. दुसऱ्या बॅचचे. तर काल आपण एक नेव्हिगेशन म्हणत होतो, राईट? येस सर. तुम्हाला आणखी 2 नेव्हिगेशन बनवायचे आहेत. हा एक पहिला नेव्हिगेशन. याच्यामध्ये जो तुमचा लोगो आहे तो असेल राईट साईडला, आणि तुमचा नाव बार जो आहे इथं असेल तो अबाउट अस. म्हणजे ते एका लाईनला पाहिजे. हे पेंटचं काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तो का चाललाय. अच्छा, असं येईल ना. असंच पाहिजे तो, राईट. आणि इतके पेजेस पाहिजेत. जमलं तर त्या पेजेस वरती हेडिंग टाका, पॅरेग्राफ आणि वेगवेगळे इमेजेस. एम्प्टी पेज होण्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडेसे इमेजेस टाका, कंटेंट टाका, पॅरेग्राफ टाका. फॉन्ट अप्लाय करून बघा. फॉन्ट कसा अप्लाय करायचा माहित आहे. फॉन्ट येस सर. है ना. फॉन्ट साईज आहे आपल्याकडे आता. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण आता टेक्स्टची माहिती आहे. तर जितक्या गोष्टी माहिती आहेत त्याचा उपयोग करून आपण थोडंसं पेज इंटरॅक्टिव्ह बनवायला ट्राय केलं तर चांगलं होईल, राईट. तसं तर आपण डिझाईन बनवतच आहे, बट थोडीशी आपली क्रिएटिव्हिटी ऍड करता आली त्याच्यामध्ये. तर हा लोगो सेंटरला पाहिजे, आणि इथं पाहिजे होम, अबाउट, गॅलरी अँड कॉन्टॅक्ट. ठीक आहे. हा सेंटरला पाहिजे. इथं होम, अबाउट, गॅलरी, कॉन्टॅक्ट, आणि इथं काय पाहिजे. लॉग इन आणि साइन अप. हा एक होमवर्क आहे. होम, अबाउट, गॅलरी, कॉन्टॅक्ट लेफ्ट साइड. लोगो शुड बी ॲट सेंटर अँड लॉग इन, साइन अप जे आहेत मेनू ते इकडे राईट साइडला पाहिजे. तर हे 2 होमवर्क टास्क आहेत. येस सर. त्याच्यानंतर हा जो मी बॉक्स बनवतोय आता, इथे एक मी बनवलाय है ना. तर इथं मी फक्त 2च एलिमेंट आणले, एकाच्या वरती एक, राईट. तर असे तुम्हाला काय करायचे, इथं पण आणायचे. इथं खाली एक बॉक्स असला पाहिजे ऑर्चिडचा, याच्यावरती ऑरेंज. इथं पण ऑर्चिडचा एक बॉक्स, त्याच्यावरती ऑरेंज. इथं पण ऑर्चिडचा एक बॉक्स, त्याच्यावरती ऑरेंज. इथं पण ऑर्चिडचा एक बॉक्स, त्याच्यावरती ऑरेंज, राईट. देन येस सर. ऑरेंजच्या वरती पुन्हा वापस आणखी एक बॉक्स. म्हणजे तुम्हाला कुठलाही कलर घ्या, येलो, ग्रीन घ्या समजा, राईट. याच्यावरती एक बॉक्स, याच्यावरती एक बॉक्स, याच्यावरती एक बॉक्स, याच्यावरती एक बॉक्स, याच्यावरती. म्हणजे कसा येईल तो पण डिझाईन.
समजा हा सेंटरचा बॉक्स काढतोय मी त्या कंट्री मधला, हा तुमचा ऑर्चिड वाला बॉक्स झाला. त्याच्यावरती कुठला आहे? ऑरेंज. अँड याच्यावरती वापस काय करायचंय? कलर पण फिल करू शकतो नाही तुम्ही. ठीक आहे, आता गेला चान्स. ठीक आहे, काय ते ग्रीन कलरचा बॉक्स टाकला. तर असे एकाच्या वरती एक 3 बॉक्स पाहिजेत आपल्याला. आणि ते कुठं कुठं? सेंटरला 3, इथं 3, इथं 3, इथं 3, इथं 3. हा आपला टास्क आहे. याच्यामध्ये काही येस डाऊट आहे? सर. नाही सर. एकाच आवाज राईट सर. ओके. ओके. येस सर, येस सर. 5 जणांचा आवाज येतो मस्त, बाकी कोणी बोलतच नाही राहू. दीपक पण शांत झालाय बऱ्याच दिवसापासून. दीपक बोलत होता आधी. बालाजी, तुलसी, विशाखा, दत्ता. येस सर. येस सर. म्हणजे अर्जवर कोण? रुपेश का? नाही, राहुल. अच्छा, राहुल जोशी. मी कन्फ्युज झालो. अच्छा, रुपेश नाही झाला का जॉईन? अच्छा, रुपेश आहे ना. ठीक आहे. तो आपण आता पण कुठल्या कुठल्या पोझिशन्स भेटल्या? 3 पोझिशन्स. बाय डिफॉल्ट स्टॅटिक, त्यानंतर रिलेटिव्ह अँड ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट. नेक्स्ट आहे पोझिशन फिक्स. समजा तुम्ही कुठल्या जर वेबसाईट वरती जर गेला असतात तर असं तुम्हाला बॉक्स दिसले असते. तुम्ही किती जरी स्क्रॉल केला तर तो पार्ट तिथंच असतो ना. म्हणजे तुम्ही किती जरी स्क्रॉल करत गेला तरी तो बॉक्स एकाच जागी फिक्स असतो, तो मूव्ह होतच नाही. येस सर. भेटलाय असं कधी? चॅट बोट वगैरे येतं ना ती. हा हा. गो टॉप नावाचं एक स्क्रॉल टू द टॉप किंवा गो टू द टॉप असं काय ते म्हणतात. आपण गो टॉप लिहू त्याला स्क्रॉल करायची. आणि ते वर्क कसं होतं? समजा आपण वेबसाईटला स्क्रॉल करत गेलं तर तो इथे एक बार येतो, तो इथंच असतो नेहमी. त्याला क्लिक केलं की आपण कुठे जातो? टॉपला जातो. आपण स्क्रॉल करायची गरज नाही पडत. त्याला क्लिक केलं की ऑटोमॅटिकली आपण टॉपला जातो. तो त्याच्यासाठी आपण वापरतो पोझिशन फिक्स्ड आणि बॉटम 10 पिक्सल, 10 पिक्सल, बॅकग्राउंड कलर, विड्थ पण यावं ना, विड्थ 20 पिक्सल, हाईट बॉर्डर रेडियस, तर बघा मूव्ह होते का कधी? नाही सर. मग किती जरी स्क्रॉल केलं बाकीचे सगळे सरकत आहेत. ओके, आवाज येतो ना माझा? हा, आता येतोय सर. बॅकग्राऊंड नॉइज आहे थोडासा, एक 2च मिनिट.
सो एखादा जर एलिमेंट आपला काय करायचा आहे, आपल्या स्क्रीनवरती आपला जो हा व्ह्यू पोर्ट आहे, व्ह्यू पोर्ट म्हणजे काय हो, हा जो जेवढा पार्ट आहे आपल्या ब्राउझरचा, आपल्या स्क्रीनचा, जिथं आपण बघू शकतो आपली वेबसाईट, याला काय म्हणतात, व्ह्यू पोर्ट ना. हा आपला व्ह्यू पोर्ट आहे टोटल. आणि ह्या व्ह्यू पोर्ट वरती तो ऑलवेज ठेवायचा आहे. मी किती स्क्रॉल डाऊन जरी केलं, स्क्रॉल अप जरी केलं, तरी हा ऑलवेज तिथंच आहे. येस सर. बरोबर ना? तर सर ते काही काही आपण साईट वर असते ना, नावबार Position? जसा हा नावबार जसा वरती फिक्स असते. ना, फिक्स असतो. येस सर. तर त्या नावाला पण आपण काय करतो, पोझिशन फिक्स देतो, राईट. तर हा जसा इथं आहे बघा, सर्कल फिक्स आहे. तर फिक्स म्हणजे काय, पोझिशन फिक्स द्यायची त्याला, आणि टॉप लेफ्ट जे काही तुम्हाला पोझिशन द्यायचं ते द्यायची. तर आता इथं आपण काय केलंय, राईट 10 पिक्सल, बॉटम 10 पिक्सल. तर आता हा राईट आणि बॉटम कुणापासून कॅल्क्युलेट करत, ह्या व्ह्यू पोर्ट पासून. ते पॅरेंट एलिमेंट, Yes. त्याचा पॅरेंट एलिमेंट असं काही चेक करत नाही बसणार. तो काय करत, व्ह्यू पोर्ट 10 पिक्सल आणि ह्या व्ह्यू पोर्टच्या बॉटम पासून 10 पिक्सल, आणि तो तिथंच राहील फॉर एव्हर. आता तर समजा अक्षर विषय काढलाय, तर आपण एक न्याव बार पण टाकू इथं. इथं समजा म्हटलं न्याव, ऍक्च्युली न्याव कुणाच्या आतमध्ये असतो, आतमध्ये न्याव. मी कंटेंट नाही टाकणार, फक्त हिरर, आणि ह्या हिररला मी सीएसएस देतोय. हाईट 80 पिक्सल, बॅकग्राउंड कलर ब्लॅक. ओके, तर हा इथं कुठतरी गेला, कंटेंटच्या आतमध्ये आहे. तर ओके, अशा मध्ये तो मी बॉडीला काहीतरी मार्जिन पॅडिंग दिली. ठीक आहे, हा झाला नेव्हिगेशन. पण आता Yes, हा sir. चाललाय काय, स्क्रॉल झाल्यानंतर चाललाय, राईट. पण आपला तो इथंच पाहिजे, कॉल करते तो इथं फिक्स, पोझिशन फिक्स पाहिजे. पण कुठल्या डायरेक्शनला पाहिजे, टॉप 0, टॉप 0 म्हणलं कुठेतरी गायब होऊन गेला, कारण त्याला काय आपला हिडर इथं हा ना, कारण त्याची विड्थ 0 झाली. आता पोझिशन फिक्स म्हणल्यामुळे त्याची विड्थ किती झाली मला वेट द्यावं लागेल ना सर काही. विड्थ 0 हो. into 80 दिसतंय इथं. 0 into 80. हा, तुला विड्थ द्यावं लागेल. विड्थ किती देणार आपण, 100%. 100%. जेवढी विपोर्टची विड्थ आहे तेवढी, राईट. तर आता बघा तो स्क्रॉल होतोय. पण आता आणखी एक इश्यू झाला, काय झाला, आपला हिडर खाली आहे आणि कंटेनर वरून स्क्रॉल होतोय. हे असं नाही व्हायला पाहिजे. आपला हिडर वरी असला पाहिजे, आणि हा जो कंटेनर, आता इथं आणखी कुठली प्रॉपर्टी वापरावं लागेल, झेड हिडर इंडेक्स. वरती आणायचं आहे तर झेड झेड इंडेक्स है ना. जेव्हा Yes. पोझिशन दिल्यानंतर एखादे एलिमेंट एकमेकावरती ओव्हरलॅप होत असतील, तर जो एलिमेंट आपल्याला वरती आणायचा आहे त्याचा झेड इंडेक्स काय असला पाहिजे, हायर असला पाहिजे. हायर. सो अशा प्रकारे आपण काय केलं, हा नेव्हिगेशन तयार केला, जो पोझिशन फिक्स आहे. याच्यामध्ये काय डाऊट आहे? नाही सर. ठीक आहे, चला. सो दिस इज ऑल अबाउट पोझिशन्स. आणखी एक पोझिशन आहे, पोझिशन स्टिकी, जे HTML5 मध्ये आलेली आहे, ते आपण नंतर बघू. तर बेसिकली जर व्हॉट आर द पोझिशन्स अवेलेबल इन HTML और CSS म्हटलं,
तर काय काय पोझिशन्स आहेत? बाय डिफॉल्ट स्टॅटिक आहे, येस सर. त्याच्यानंतर रिलेटिव्ह, रिलेटिव्ह आणि Absolute. फिक्स. 4 भेटल्या. 5वी आहे स्टिकी. इट इज अ हायब्रिड. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ स्टॅटिक अँड फिक्स्ड. अच्छा स्टॅटिक अँड फिक्स, सॉरी, स्टॅटिक अँड फिक्स, माय बॅड. ते आपण नंतर बघणार आहे HTML5 मध्येच. याच्यामध्ये काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता तुम्ही. कोणी काय विचारते का? मला आवाज क्लिअर येत नाही. हॅलो. अच्छा, ठीक आहे. इंटरव्ह्यू कोणाकोणाचे पेंडिंग आहेत का आणखी? कोणी आहे ज्याचा इंटरव्ह्यू पेंडिंग आहे? हो नाही. सर. कुणाचा पेंडिंग आहे? माझं सर कुणाचा? बालाजी. बालाजी. नाही, बालाजी आपलं आपण पुढच्या वेळेस घेऊ. मी आहे सर. हरी. हरीचा एक, अच्छा, हरीचा एक आहे. नाही तर ठीक आहे, बालाजी आणि हरी दोघांचा पण शेड्यूल करू. आणखी कोणी बाकी आहे? गजानन आणि रुपेश दोघांचं झालं ना? काल परवा झालं ना? हो सर, झाले. Yes, sir. तर गजानन आणि रुपेश तुमच्या दोघांचा इंटरव्ह्यू चांगला झालाय. तुम्ही पण प्रिपरेशन एकदम मस्त केलेलं आहे. कम्युनिकेशन चांगलं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण बऱ्याच जणांना थोडस याच्यावरती फोकस करावा लागेल. म्हणजे गोष्टी येत आहेत, कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय होतंय, एक्सप्लेन करताना प्रॉब्लेम होतोय, राईट. तर आणखी आपल्याकडे भरपूर वेळ आहे, 6 महिने आहेत. इंग्लिशवरती तुम्ही थोडस फोकस करता चांगला राहील. हॅलो. येस सर. हॅलो. येस, नो, काही येस सर. आवाज येतो ना माझा? हो सर. हो. सर थोडा अडकतोय. हा सर, ब्रेक होतोय सर आवाज मध्ये मध्ये. ओके. HR क्वेश्चन वरती पण थोडस फोकस करायला पाहिजे, राईट. की तुम्हाला पाहिजे असलं तर पाठवतो मी. मी तुम्हाला व्हॉट्सअप पाठवतो नंतर फाईल. ठीक आहे. त्याकडे वेळ आहे 10 मिनिट. सर ते नावबार वाला ओपन करा. हा, येस. सर ते डिझाईन मध्ये आपण नावबार बनवला होता काल, त्याच्यामध्ये ते फॉन्ट. ओके. त्यामध्ये ना बऱ्याच सेंटरमध्ये काही क्वेश्चन विचारतात ना, ते आपल्याला थोडे फालतू वाटतात. सहसा आजकाल कोणी विचारत नाहीये की बाबा तुझं फेवरेट मूवी काय, हॉबीज काय, राईट. तर ते थोडेसे केअरफुली दिले पाहिजेत आन्सर, है ना. फेवरेट मूवी म्हणा तर भलेही आपल्याला मूवी कुठलाही आवडो, पुष्पा आवडो, पण पुष्पा नाही म्हटलं पाहिजे. तर Yes. नावं कशी घेतली पाहिजे मूवीची, ज्याच्यामध्ये काहीतरी सोशल मेसेज आहे, राईट. जसं कुणाच्या इंटरव्ह्यू मध्ये मी भेटलं, फेवरेट मूवी म्हटल्यानंतर मंगलयान आणि कुठला तो मूवी आहे बघा, कलेक्टरचा. हिरो हिरोईन कलेक्टर बनायचं असतं असं काहीतरी. सत्तू. नहीं राव. अच्छा, तुलसी आपने बताया था, कौन सा मूवी था वो? आवाज नहीं आ रहा है. यस सर, मैंने ही बोली थी. हाँ हाँ, वो कौन सा मूवी था? शादी में जरूर आना. हाँ, शादी में जरूर आना. लाइक बुलाया नहीं ना आपने? ठीक है. में हुई ना. नहीं, ऐसे मजाक कर रहा था. तो आपने दोनों नाम बहुत सही बताए मूवी के, सही But- बताया, नहीं बताया. हाँ, लेकिन क्यों फेवरेट है ये बताने
के टाइम आप थोडा गडबड कर गए है ना. इथं आपण भरपूर काही बोलू शकलो असतो. हे जे दोन्ही मूवी आहेत, एक तर दोन्ही चांगले मूवी आहेत, बऱ्यापैकी कमर्शियली सक्सेस आहेत, आणि मेन म्हणजे काय, हे दोन्ही वुमन सेंट्रिक आहेत, जे आपल्याकडे नाही बनत मूवी. येस सर. याच्यातून काय मेसेज जातो, जे वुमन एम्पॉवरमेंट वगैरे एम्पॉवरमेंट. बोलतो है ना, तो मेसेज एकदम परफेक्टली सांगितलाय. म्हणजे मंगलयान सक्सेस करण्यामध्ये किती महिलाचं योगदान होतं आणि त्यांच्यामुळे ते सक्सेस झालं, हे त्या मूवीमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि तो एक ग्रेट मेसेज आहे. तर अशा मूवीची नावं सांगितली पाहिजेत है ना, नाहीतर वॉन्टेड, दबंग अशी नावं नाही घ्यायची. रावण. समोर समजा समोरचा अँटी भाई असला तर मग अवघड होऊन जात. खरं सांगतोय, तुम्हाला समजा कोणी म्हणलं तुमचा फेवरेट, ठीक आहे, सर आवाज ब्रेक होता का? आधी आपण याचा इश्यू फिक्स करू. आता येतोय? हा आता येतो. हॅलो. Yes, sir. फॉन्ट वेट LIचं बोल्ड करायचं आहे, राईट? येस सर. फॉन्ट वेट काय टाकलं इथं? 700 and झाला ना बोल्ड? येस सर. म्हणजे सेमच प्रॉपर्टी द्यावं लागेल का फॉन्ट वेट आपण जी देत होतो ते? ज्याला बोल्ड करायचं त्याला थोडं बोल्ड टाकायचं, ते ऑटोमॅटिकली बाइंड नाही होणार, आपल्याला द्यावं लागेल. आता 700चा फॉन्ट अवेलेबल आहे आपल्याकडे, म्हणून तो परफेक्टली वर्क होईल. पण आपण घेताना 700चा घेतलाय. येस. आणि तिथं बोल्ड किंवा बोल्डर लिहिलं तर होणार नाही. ते वर्क होईल की, होईल ना. बट आपण जो फॉन्ट सिलेक्ट केलाय ज्या वेटचा, तो लावला तर कुठल्या पण ब्राउझरवरती तो प्रॉब्लेम नाही येणार. आता हा ब्राउझर स्मार्ट आहे, क्रोम आहे, त्याच्यामुळे तो सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून घेईल. लेटेस्ट म्हणजे जे काही सध्याचे सगळे लेटेस्ट ब्राउझर आहेत ते सगळ्या स्मार्ट आहेत, ते समजून घेतात. बट समजा एखादा जुना ब्राउझर आहे ज्याला समजत नाही, तिथं थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे सिलेक्ट करतानाच काय करायचं, आपल्याला जे जे फॉन्ट वेट पाहिजेत ते सिलेक्ट येस करायचे आणि ते अप्लाय करायचे. कारण आपल्याला माहिती आहे, आपला डिझाईन मिळाल्यानंतरच सगळ्यात पहिल्यांदा फॉन्ट साईज, फॉन्ट वेट सगळ्या गोष्टी माहिती असतात. फॉन्ट फॅमिली कुठली वापरली आहे, फॉन्ट साईज कुठली आहे, फॉन्ट वेट कुठलं वापरलंय, आणि थ्रू आउट द ऍप्लिकेशन सेम असतं. समजा एखादं हेडिंग आहे पहिल्या पेजवर, त्याचं फॉन्ट वेट जर समजा 900 आहे, तर दुसऱ्या पेजवर दुसऱ्या हेडिंगचं फॉन्ट वेट बोल्डर असणार नाही, येस सर. ते 900च असणार. म्हणजे जे काही फॉन्ट स्टायलिंग आहे थ्रू आउट द ऍप्लिकेशन सारखीच असते. हेडिंग ची सारखीच असेल, पॅरेग्राफची सारखीच असेल. येस सर. अच्छा, पुढचा पार्ट स्टार्ट करायचा होता, नाही होणार आता. फोल्डर बनवलंय का? एलिमेंट्स, ठीक आहे, फोल्डर बनवू. मी एक तरी पार्ट बघू आपण त्याच्यातला, दुसरा उद्या बघू. मी काय काहीतरी सांगत होतो ना, बोर करत होतो तुम्हाला. हा, तुम्हाला फेवरेट हिरो वगैरे विचारला, कुठल्या मोठ्या हिरोचं नाव घ्यायचं नाही कधीच. तुम्ही म्हणलं सलमान खान, समोरच्याला आवडत नाही, आवड होईल ना. सरळ म्हणायचं परेश रावल, बोमन इराणी, राजपाल यादव. म्हणजे हे यांच्या ऑपोजिट मध्ये कोणी नसतं, यांची विरोध नाही कोण असतात. फेवरेट क्रिकेटर म्हणलं तर एबी डिव्हिलियर्स म्हणायचं, कोहली म्हणायचं नाही, रोहित शर्मा म्हणायचं नाही. रिस्की आहे ना आजकाल. येस सर. म्हणलं रोहित शर्मा, निघाला कोहलीचा फॅन, नाक काढला तुमच्यावर, नाही याला करा कॅन्सल. ऍक्ट्रेस विचारली तर काय विचारलं तर सांगू शकतो ना. आपल्याकडे तब्बू आहे, स्मिता पाटील आहेत, जे खरेच ऍक्ट्रेस आहेत, हिरोईन नाहीत, ते ऍक्ट्रेस आहेत. आणि तो ऍक्ट्रेस म्हटलं, हिरोईन नाही म्हटलं. कोणी विचारत नाही आजकाल असे क्वेश्चन, कारण डेव्हलपरच लोक मिळत नाही आता अँग्युलरचे.
ते म्हणतात त्यांना अशा इंटरव्ह्यू मध्ये अडकून कशाला, पुढे नेऊ टेक्निकलला पटकन आणि हायर करायचं बघू. रिअल फॅक्ट आहे, अँग्युलर डेव्हलपरची फार कमी आहे. सर आवाज अटकून ओके, राहील. हा बॉक्स दिसतोय सगळ्यांना? येस. नाही सर अजून. येतोय आता आवाज? हॅलो. हा येस सर. हा येतोय का आता? येस सर. ओके. येस सर. समजा आता हा बॉक्स आहे है ना, हा बॉक्स दिसतोय सगळ्यांना? सर ब्रेक हो रहा है. सर आवाज येत नाही. हॅलो, सर आवाज आता खूप येतो ब्रेक का होता. आवाज? हो आता येतोय. एक काम करू, थांबू आपण, उद्याच करू कंटिन्यू. हॅलो. ओके. येस सर. येस सर. ओके, बाय. हॅव अ Bye, गुड डे. येस बाय सर. सर. सेम टू यू सर. बाय.